नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या डी मराठी चॅनलवर। आज आपण एका अशा पवित्र आणि रहस्यमय तीर्थक्षेत्राचा प्रवास करणार आहोत जिथे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात यश मिळतं। होय, आपण बोलत आहोत अष्टविनायकामधील दुसऱ्या गणपतीबद्दल। सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक गणपती हा गणपती केवळ अष्टविनायकामधील एकमेव असा उजव्या सोंडाचा गणपती आहे। तर त्याच्याशी निगडीत पौराणिक कथा आणि रहस्य तुम्हाला थक्क करणारे आहेत। चला तर आपण या मंदिराचा इतिहास, रहस्य आणि भक्तांसाठी असलेल्या विशेष माहिती जाणून घेणार आहोत। तर चला बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि सुरू करूया हा भक्तिमय प्रवास। गणपती बाप्पा मोरया। भाग 1। सिद्धटेक सिद्धिविनायक मंदिराची ओळख। सिद्धटेक हे महाराष्ट्रातील अहमदाबाद जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेलं एक खेडेगाव आहे। अष्टविनायकापैकी दुसऱ्या क्रमांकाचं हे मंदिर आहे आणि याला विशेष महत्त्व आहे कारण येथील गणपतीची सोंड उजवीकडे वळलेली आहे। सामान्यत गणपतीची सोंड डावीकडे असते, पण सिद्धटेकचा हा गणपती एकमेव आहे ज्याची सोंड उजवीकडे आहे। यामुळे याला सिद्धिविनायक म्हणतात, म्हणजेच सिद्धी देणारा गणपती। ही मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजेच ती कोणत्याही मानवाने घडवलेली नाही। ती 3 फूट उंच आणि 2.5 फूट रुंदी आहे आणि तिचा प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड आणि मध्यभागी नागराजाच्या आकृत्या कोरलेल्या आहेत। या मंदिराचा गाभारा 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद आहे, जो काळ्या दगडात बांधलेला आहे। मंदिराचे मखर पितळीचे आहे आणि गणपतीच्या मूर्तीवर रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत। या मूर्तीची शांत आणि दैवी मुद्रा भक्तांना आत्मशांती देते। पण मित्रांनो, या मंदिराचं खरं रहस्य काय आहे? चला पौराणिक कथेत बघूया। भाग 2। पौराणिक कथा आणि रहस्य। सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपतीशी जोडलेले पौराणिक कथा मुद्दल पुराणात सापडते। ही कथा सृष्टीच्या सुरुवातीपासूनच सुरू होते। जेव्हा भगवान विष्णू योग निद्रेत होते तेव्हा त्यांच्या नाभीतून एक कमळ उमगले आणि त्यातून सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव प्रकट झाले। ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती सुरू केली, पण त्याच वेळी विष्णूच्या कानातील मळापासून मधु आणि कैठब नावाचा 2 राक्षस निर्माण झाले। या राक्षसांनी ब्रह्मदेवाच्या सृष्टी निर्मितीला अडथळा आणायला सुरुवात केली। विष्णूंनी या राक्षसांशी युद्ध केलं, ते त्यांचा पराभव करू शकले नाहीत। विष्णूंनी भगवान शंकरांना यामागचं कारण विचारलं। शंकरांनी सांगितलं, तुम्ही युद्धापूर्वी गणपतीची पूजा करायला विसरलात। गणपती हा विघ्नहर्ता आहे आणि त्याच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होऊ शकत नाही। यानंतर विष्णूंनी सिद्धटेक येथे कठोर तपश्चर्या केली आणि ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप केला। गणपती प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूंना सिद्धी प्रदान केली। या सिद्धीच्या बळावर भगवान विष्णूंनी मधु आणि कैठब यांचा वध केला। म्हणूनच या ठिकाणाला सिद्धटेक म्हणतात, जिथे सिद्धी प्राप्त झाली। पण मित्रांनो, याच ठिकाणी आणखी एक रहस्य आहे। असं मानलं जातं की सिद्धटेकची संपूर्ण टेकडी दैवी शक्तीने प्रभावित आहे। जर तुम्ही सलग 21 दिवस या टेकडीच्या 21 प्रदक्षिणा घातल्या तर तुम्ही अर्धवट राहिलेली किंवा विघ्नांनी बाधित काम पूर्ण होतात। एक प्रदक्षिणा म्हणजे साधारण 5 किलोमीटरचा प्रवास आणि यासाठी अर्धा तास लागतो। या प्रदक्षिणाची व्याप्ती इतकी आहे की पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी आपलं सरदारपद गमावल्यानंतर 21 प्रदक्षिणा घातल्या आणि 21 दिवसांनी त्यांना त्यांचं पद परत मिळालं।
आणखी एक आख्यायिका सांगते की संत मोरया गोसावी आणि खेडाचे पंत नारायण महाराज यांनी याच ठिकाणी मुक्ती मिळाली। यामुळे सिद्धटेक हे केवळ धार्मिकच नाही तर आध्यात्मिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे। उजव्या सोंडाचे गणपती हा अत्यंत शक्तिशाली मानला जातो, पण त्याला प्रसन्न करणं तितकंच कठीण आहे। यामुळे येथे सोहळ्याचं पालन करणं खूप कडक आहे। भाग 3 मंदिराचा इतिहास आणि बांधकाम। सिद्धटेकचा सिद्धिविनायक मंदिराला पेशवेकालीन महत्त्व आहे। या मंदिराची पुनर्बांधणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केली, तर मंदिरापर्यंतचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी बांधला। मंदिराचा गाभारा आणि सिंहासन पाषाणाचे आहे, तर मखर पितळीचे आहे। मंदिराची रचना इतकी सुंदर आहे की येथे येणारा प्रत्येक भक्त बाप्पांच्या दर्शनाने मंत्रमुग्ध होतो। मंदिराच्या जवळून वाहणारी भीमा नदी या ठिकाणाला आणखी पवित्र करते। पूर्वी भक्तांना नदी पार करून मंदिरात यावं लागायचं, पण आता पूल बांधल्याने गाड्या थेट मंदिरापर्यंत जातात। मंदिराचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे आणि येथे शांत वातावरण भक्तांना आत्मिक शांती प्रदान करते। भाग 4 पूजा पद्धती आणि उत्सव। सिद्धटेकचा सिद्धिविनायक मंदिरात पूजा पद्धती अतिशय दैविक पद्धतीने केली जाते। मंदिराचे दरवाजे सकाळी 4 वाजता उघडतात। 4:30 ते 5 दरम्यान श्रींचे पूजन होते। सकाळी 10 वाजता खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो, तर 11 वाजता पंचामृत पूजा होते। दुपारी 12:30 वाजता महानैवेद्य आणि सूर्यास्तानंतर तिसरी पूजा होते। रात्री 8:30 ते 9:15 या वेळेत आरती होते आणि यानंतर मंदिर बंद होतं। गणेश चतुर्थी, गणेश जयंती, सोमावती अमावस्या आणि विजयादशमीला येथे विशेष उत्सव साजरे होतात। गणेश चतुर्थी आणि जयंतीला सलग 3 दिवस गणपतीची पालखी मिरवणूक निघते। या काळात मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी असते। विजयादशमीला येथे मोठी जत्रा भरते आणि राज्य परिवहन मंडळ तसेच खाजगी टूर कंपन्या अष्टविनायक यात्रेसाठी विशेष बस सेवा पुरवतात। भाग 5 सिद्धटेकला कसं जायचं आणि जवळची ठिकाणं। सिद्धटेकला जाण्यासाठी तुम्हाला रेल्वे, रस्ता किंवा विमानाने प्रवास करता येतो। सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे दौंड जंक्शन, जे सिद्धटेक पासून फक्त 18 किलोमीटर अंतरावर आहे। पुण्याहून सिद्धटेक 98 किलोमीटर आहे आणि तुम्ही हडपसर, लोणी, यवत, चौफुला, पाटस, दौंड मार्गे येथे पोहोचू शकता। तर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 200 किलोमीटर अंतरावर आहे। सिद्धटेकला आलात तर जवळची काही ठिकाणांनाही नक्की भेट द्या। पेठगाव येथील प्राचीन मंदिरे आणि किल्ला, भीमवन येथील पक्षी अभयारण्य आणि राशीन येथील झुलती दीपमाळ आणि देवीचं मंदिर ही ठिकाणंही तुम्हाला आवडतील। मित्रांनो, सिद्धटेकच्या सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन हे खरोखरच एक अस्मरणीय अनुभव आहे। येथे येणारा प्रत्येक भक्त बाप्पांच्या आशीर्वादाने आणि सिद्धीने परिपूर्ण होतो। जर तुम्ही सिद्धटेकला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही टिप्स। 1. सकाळी लवकर जा, कारण तेव्हा गर्दी कमी असते। 2. सोहळ्याचं पालन करा, कारण उजव्या सोंडाचे गणपती खूप कडक आहे। 3. प्रदक्षिणा घालायची असेल तर पाण्याची बाटली आणि आरामदायी शूज घेऊन जा। तर मित्रांनो, सिद्धटेकच्या सिद्धिविनायक गणपतीच्या या प्रवासात तुम्हाला काय आवडलं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो, डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओज लगेच मिळतील। गणपती बाप्पा मोरया। पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात। धन्यवाद।